नमस्कार. आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील म्हणजेच भक्तियोगातील 7वा श्लोक आपण पाहूया. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. कालच्या श्लोकात आपण पाहिलं पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र म्हणजे कुंतीच्या पुत्राला म्हणजेच अर्जुनाला उद्देशून म्हणतायत भगवंत, हे अर्जुना, माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. चेतसा मय्यावेशित चेतसा म्हणजे माझ्यात ज्यांचं चित्त लागलेलं आहे, त्यांनी माझ्यात चित्त गुंतवलेलं आहे, त्यांचा आम्ही मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ना, आपण सर्वजण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहोत. एक ना एक दिवस आपल्याला मरायचं आहे, आपल्याला जायचं आहे निजधामाला. लोक सोडून जायचं आहे. बरोबर, वार्धक्य आलं, म्हातारपण आला की आपली वेळ येते वर जायची. प्रत्येकालाच जायचं आहे. तर मग याच्यातनं उद्धार पुन्हा नकोच हा जन्म ना. कशासाठी हा जन्म आला म्हणजे त्रास आला, सगळी सुखदुःख भोगणं आलं, सुखापेक्षा दुःख जास्ती भोगणं आलं. मग आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणजे काय, पुन्हा आपल्याला जन्मच नको. अशी जर अवस्था येणं आवश्यक असेल तर त्या भगवंताच्या ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल ते काम भगवंतासाठी करताय असं मानून त्याची पूजा तुम्ही केली. पूजा म्हणजे पुन्हा तेच, पूजा म्हणजे हळद कुंकू गंध अक्षत फूल निरांजन नैवेद्य नव्हे. पूजा म्हणजे अथक प्रयत्न तुम्ही केलेत तर ती प्रयत्नांची पूजा. अभ्यास असेल, खेळ असेल, तुमचा छंद असेल, त्याची पूजा म्हणजे त्याच्यात तुम्ही सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, सातत्याने गेम खेळला पाहिजे, त्याची चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे, तर तुम्हाला उत्तम क्रिकेटर बनता येईल. बरोबर आहे. आणि मग असं केल्यानंतर काय होईल, त्या भगवंताचे तुम्ही आवडते व्हाल. देवाची कृपा ही प्रत्येकाला लागतेच, प्रत्येकावर देवाची कृपा असते. पण आपल्याला समजत नाही की देव आपल्यावर कृपा करतो आहे, कारण आपलं देवाकडे लक्षच नसतं. कधी तुम्ही जाता का कधी मंदिरामध्ये? जात नसाल तर निदान आठवड्यातनं एकदा तरी जाऊन त्या शक्तीला नमस्कार करून या. तुमच्या आवडीच्या मंदिरात जा, गणपती, देवी, मारुती, शंकर, कृष्ण, पण ती शक्ती तिथे वास करून आहे. त्या शक्तीला नमस्कार करणं हे आपलं त्याच्याकडनं आपण पॉवर घ्यायची असते. आपल्याला ती कळत नकळत मिळत असते. तुम्हालाच ग्लुकॉन-डी प्यायल्यानंतर जशी एनर्जी येते तशी एनर्जी येणार नाही. तुम्हाला असा फरक दिसणार. हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल की त्या देवतेचं दर्शन घेतल्यानंतर त्या देवतेच्या तेजाचा अंश हा आपल्यामध्ये प्रवेश करतो आणि आपण तंदुरुस्त होतो. आपली बुद्धी चांगली होते, आपले विचार चांगले होतात, आपलं आचरण चांगलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळेजण चांगलं म्हणतात. म्हणजे आपण प्रगती करू शकतो. आपण भारताचा एक जबाबदार आणि चांगला नागरिक होऊ शकतो. ह्या सगळं सांगण्यामागे हा एकच उद्देश आहे की त्याच्यात चित्त गुंतवा भगवंताकडे. म्हणजे तुमचं जे अधिष्ठान आहे, तुम्ही जे काम करताय ते काम तुम्ही अगदी एकाग्र चित्त होऊन करा. इकडे तिकडे बघत बसू नका. कारण तुम्हाला भुलवणारे खूप लोक असतात. आता तर रील्स आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, अजून काय काय आहे. तुम्हाला ते भुलवतात. तुम्हाला एकाग्र चित्त करून ती गोष्ट केली पाहिजे, तर तुम्हाला त्यातला भगवंत सापडेल. समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता हा श्लोक पुन्हा म्हणतो आणि थांबतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.